नमस्कार. आज आपण एका जबरदस्त प्राचीन कथेतून शक्तीचं खरं स्वरूप काय आहे हे समजून घेणार आहोत. ही गोष्ट आहे कठोर परिश्रमाची आणि योग्य प्रयत्नांची, आणि यातला फरक खरंच खूप महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठीच. तर सुरुवातच एका मूलभूत प्रश्नानं करूया. कामात नुसतं व्यस्त असणं आणि खरोखर योग्य प्रयत्न करणं यात नेमका फरक तो काय? दिवसभर धावपळ करणं वेगळं आणि योग्य दिशेने हुशारीने पावलं टाकणं वेगळं. हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. चला तर मग थेट कथेलाच सुरुवात करूया. ही गोष्ट आहे एका तरुण भिक्षूची, जो अक्षरशः सगळं काही सोडून देण्याच्या विचारात होता. आणि ही जी भावना आहे ना, की खूप प्रयत्न करूनही काहीच होत नाहीये, ती आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधीतरी नक्कीच जाणवली असेल. तर झालं असं की या तरुण भिक्षूने तब्बल 3 महिने खूप उत्साहाने आणि कठोर परिश्रमाने ध्यानधारणेचा प्रयत्न केला, पण परिणाम शून्य. त्याच्या हाती अक्षरशः काहीच लागलं नाही. साहजिकच तो खूप निराश झाला आणि इथूनच आपल्या कथेतील खरा संघर्ष सुरू होतो. मग त्याच्या मनात विचार येऊ लागले, अरे कशाला करायची ही धडपड, हे सगळं सोडून देऊया. मी परत जेतवनाला जातो, तिथे आरामात तथागतांच्या जवळ राहून त्यांचे उपदेश ऐकत माझे दिवस घालवीन. म्हणजे बघा, त्याने एक प्रकारे कठीण मार्ग सोडून सोपा मार्ग निवडायचं ठरवलं होतं. पण इथे गंमत झाली. जेव्हा हा निराश झालेला भिक्षू आपल्या गुरूंपर्यंत पोहोचला, तेव्हा गुरूंनी त्याला थेट उपदेश दिला नाही. उलट त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली, आणि ही गोष्ट होती त्यांच्याच एका मागच्या जन्माची. गुरु त्याला म्हणाले, अरे तुला माहीत आहे का, तू तुझ्या मागच्या जन्मी राजकुमार संवर होतास. 100 राजकुमारांमध्ये सर्वात लहान, आणि तरीही याच संवराने तलवारीच्या जोरावर नाही तर आपल्या हुशारीने आणि योग्य प्रयत्नांनी संपूर्ण राज्य मिळवलं होतं. आता या कथेत आणखी एक महत्त्वाचं पात्र येतं, ते म्हणजे बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे बुद्ध बनण्याच्या मार्गावर असलेलं एक अत्यंत ज्ञानी व्यक्तिमत्व. या गोष्टीत ते राजकुमार संवराचे मुख्य सल्लागार होते, आणि खरं सांगायचं तर संवराच्या यशामागे त्यांचीच रणनीती होती. त्यांच्यामुळे संवराचे प्रयत्न नुसते कठोर राहिले नाहीत, तर ते योग्य दिशेने झाले. ओके, तर मग आता आपण या रणनीतीमध्ये जरा खोलात शिरूया. राजकुमार सौराने जे काही केलं ना, ते फक्त चांगुलपणा किंवा दया दाखवण्यासाठी नव्हतं. नाही, ती एक विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. लोकांवर प्रभाव कसा टाकायचा आणि त्यांची मनं कशी जिंकायची याची एक पद्धतशीर योजना होती. तर संवराची ही रणनीती 4 अगदी सोप्या स्टेप्समध्ये होती. पहिली स्टेप, त्याने राजाच्या जवळ म्हणजे सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याचा निर्णय घेतला. दुसरी स्टेप, त्याने एका बागेतली फळं आणि फुलं वापरून राज्यातील महत्त्वाच्या आणि शक्तिशाली लोकांशी संबंध जोडले. तिसरी स्टेप, त्याने शहरातील अन्न आणि पैशाचं असं काही व्यवस्थापन केलं की लोकांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास बसला. आणि चौथी स्टेप, सैनिक असो किंवा व्यापारी, त्याने सगळ्यांची सारखीच निष्पक्षपातीपणे सेवा केली. आणि या सेवेच्या रणनीतीचा परिणाम तो जबरदस्त होता. संवराने राज्यातील अक्षरशः प्रत्येक व्यक्तीचं मन जिंकलं होतं. लोकांची त्याच्याप्रती असलेली निष्ठा इतकी घट्ट झाली की असं वाटत होतं जणू काही त्याने सर्वांना एका लोखंडी बंधनाने स्वतःशी बांधून ठेवले. आता गोष्ट एका महत्त्वाच्या वळणावर येते. राजाचा मृत्यू होतो, आणि आता संवराने इतके दिवस जे काही कमावलं होतं त्या प्रभावाची खरी परीक्षा होती. झालं असं की राजाने मरण्याआधीच सांगितलेलं, जो तुमच्या सगळ्यांच्या मनाला पटेल त्यालाच राजा बनवा. आणि दरबारातल्या प्रत्येकाच्या मनात एकच नाव होतं, राजकुमार संवर. बघा, त्यांनी इतके दिवस केलेल्या सेवेचं हे थेट फळ होतं. पण एक मोठी अडचण समोर उभी होती. त्याचे बाकीचे 99 भाऊ सैन्य घेऊन शहराच्या वेशीवर आले होते. आता संवारासमोर 2च पर्याय होते. एक, जो सगळ्यांना अपेक्षित होता, आपल्या भावांशी युद्ध करणं. आणि दुसरा, जो बोधिसत्वाने सुचवला होता, एक हुशारीचा मार्ग, तो म्हणजे वडिलांचा खजिना 100 भागांत वाटायचा आणि त्यातले 99 भाग आपल्या भावांना पाठवून द्यायचे. आणि इथेच कथेचा क्लायमॅक्स येतो. संवराचा हा निर्णय बघून त्याचे भाऊ चक्रावून जातात आणि शहरात येतात. आणि तेव्हा संवर त्यांना सांगतो की त्याच्या यशामागची खरी शक्ती नेमकी काय आहे. तो स्वतःच्या शब्दात हे रहस्य उलगडतो. त्याचा सर्वात मोठा भाऊ उपोसथ त्याला थेटच विचारतो, हे संवरा, सांग तरी, तुझ्यात अशी कोणती शक्ती आहे की आम्ही सगळे भाऊ मिळूनही तुझं राज्य हिसकावून घेत नाही आहोत? आम्ही तुझ्यासमोर का झुकलो आहोत? तेव्हा संवर उत्तराचा पहिला भाग सांगतो. तो म्हणतो, मी नेहमी ज्ञानी आणि महान लोकांचा ऐकतो. माझं मन चांगल्या हेतूने भरलेलं आहे आणि मी कोणत्याही चांगल्या सल्ल्याचा अपमान करत नाही. म्हणजे थोडक्यात शिकण्याची तयारी आणि नम्रता. त्याच्या उत्तराचा दुसरा भाग होता औदार्य आणि निष्पक्षता.
तो पुढे म्हणाला, आपले हत्तीस्वार असोत, रथस्वार असोत किंवा पायदळ असो, मी त्यांच्या रोजच्या वेतनातून कधीच काही कापलं नाही. त्यांना त्यांचा पूर्ण आणि योग्य मोबदला नेहमी दिला. आणि तिसरा महत्वाचा भाग होता सुरक्षितता आणि समृद्धी. सुंवर म्हणाला, माझ्या राज्यात व्यापारी सुखाने आणि निर्भयपणे व्यापार करतात. अनेक राज्यांतून ते येतात जातात आणि मी त्यांचं रक्षण करतो. उपोस्था, आता तुला खरं कारण कळलं असेल. तर आता आपल्याला कळतंय की संवाराची खरी शक्ती तलवारीत नव्हती. त्याची खरी ताकद होती लोकांची मनं जिंकण्यात. कशी? तर ज्ञानी लोकांचा सल्ला ऐकून, सगळ्यांशी समानतेने वागून आणि बळजबरीने नाही तर सेवेने लोकांची निष्ठा मिळवून. हेच होते त्याचे योग्य प्रयत्न. ओके, तर ही झाली संवराची गोष्ट. आता आपण पुन्हा त्या निराश भिक्षूकडे परत येऊया, कारण ही सगळी गोष्ट ऐकून त्याच्यावर काय परिणाम झाला हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इथेच या कथेचं सार आहे. त्या भिक्षूच्या लक्षात आलं की जसं संवराने सैन्यावर नाही तर सेवेवर लक्ष केंद्रित केलं, तसंच त्यालाही नुसती धडपड करण्याऐवजी आपलं लक्ष योग्य ठिकाणी केंद्रित करायला हवं. कठोर परिश्रम नाही तर संयम आणि योग्य मार्ग महत्त्वाचा आहे. आणि हे सत्य ज्या क्षणी त्याला कळलं, त्याच क्षणी त्याला ते आध्यात्मिक ज्ञान मिळालं ज्यासाठी तो इतके दिवस झगडत होता. आणि शेवटी गुरूंनी आणखी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, तो राजकुमार संवर दुसरा तिसरा कोणी नसून तो तूच होतास, आणि तो ज्ञानी सल्लागार म्हणजे मी स्वतः होतो. हे ऐकल्यावर त्या भिक्षूला कळलं की योग्य आणि संयमी प्रयत्न करण्याची क्षमता त्याच्यात आधीपासूनच होती. कथेचा शेवट होतो राजकुमार उपोस्थच्या शब्दांनी. जो एकेकाळी संवराचा शत्रू होता, तोच आता त्याला म्हणतो, तू तुझ्या भावंडांपेक्षा श्रेष्ठ हो आणि न्यायाने राज्य कर. तुझी ही शक्ती आम्हा सगळ्या भावांसाठी एक आशीर्वाद आहे. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? जाता जाता एक प्रश्न स्वतःसाठी. आपल्या आयुष्यात अशी कोणती जागा आहे जिथे आपण फक्त कठोर परिश्रम करत आहोत, पण खरं तर तिथे सेवेच्या भावनेने केलेला एक छोटासा सुज्ञ प्रयत्न जास्त प्रभावी ठरू शकेल? यावर नक्की विचार करा.